नागपूर शहरातील चिकन आणि मटण विक्रीची दुकानं बंद आहेत। पालिकेच्या आदेशानुसार कत्तलखाने सुद्धा आज बंद आहेत आणि नागपूर महापालिकेचा मांसाहार विक्री बंदीचा जो निर्णय आहे त्याच्या संदर्भात आता ही सगळी दुकानं बंद आहेत। आपण बघतोय नागपुरातली ही दृश्य, चिकन मटणची सगळी दुकानं आज बंद आहेत। कत्तलखाने सुद्धा पालिकेच्या आदेशानुसार आज बंद ठेवलेले आहेत। राज्यात आजच्या दिवशी अनेक ठिकाणी मांस आणि मटण विक्रीचा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कत्तलखाने बंद ठेवण्यात आलेले, मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याला विरोध करण्यात येतोय। नागपुरात मात्र जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यंदाही आजच्या दिवशी जे आहे ते मांस मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। नागपूरच्या आपण गोकुळपेठ या पॉश वस्तीमधील भाजी बाजारामध्ये आहोत। याच बाजारामध्ये जे आहे ते चिकन आणि मटणची ही दुकानं आहेत आणि ही सकाळची दृश्य आहेत। आपण पाहू शकतो की आज ही दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत। हे मोठं मार्केट आहे। या मोठ्या मार्केटमध्ये अनेक भाजीपाल्याची आणि दररोजच्या साहित्याची वस्तू मिळतात। त्याचबरोबर चिकन आणि मटणची दुकानंही इथे आहेत। मात्र आजचा दिवस जो आहे तो महानगरपालिकेने चिकन आणि मटण विक्रीला बंदी ठेवलेली होती आणि त्याचं पालन करताना नागपुरातील आज ही चिकन मटणची जी मांस विक्रीची दुकानं आहेत ते बंद ठेवण्यात येत असल्याचे दिसून येते। नागपूर शहरामध्ये काही जे दिवस आहेत ज्या दिवशी मांस आणि मटण विक्री बंद ठेवण्यात येते त्यापैकी काही म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असेल, जन्माष्टमी, रामनवमी, बुद्ध जयंती, गांधी जयंती किंवा यासारखे इतर जे तत्सम धार्मिक दिवस आहेत त्या दिवसातही मांस आणि मटण विक्रीला बंदी ठेवण्यात येते। मात्र त्याला कुठेही विरोध झाल्याचं आजपर्यंत निदर्शनात आलेलं नाही आहे। आजही विरोध होत नाही आणि मांस आणि मटण विक्रीची जी दुकानं आहेत नागपूर शहरातील मनपा हद्दीतील ती पूर्णपणे आज बंद ठेवण्यात आलेली आहेत। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।